नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मला काय पाहिजे तुमच्याकडनं? व्हॉट डू आय नीड फ्रॉम यू? हा, एनर्जी. मला असं थकेल मरेल काहीच आवडत नाही आयुष्यात. इट हॅज टू बी. एक आयुष्य मिळालंय, भरभरून करा जे काय करायचं ते. जस्ट बी. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी कसं असलं पाहिजे माहितीये का? सोडा वॉटर बॉटल अशी उघडल्यानंतर जसा फसफसून एफरवेसन्स येतो ना, तसं असलं पाहिजे. सो लेट अस क्लॅप पहिल्यांदा. अजून एकदा. आपण ना जेव्हा केव्हा कोणालाही भेटतो तर व्हॉट वी शुड गिव्ह इच अदर इज अ ग्रेट एनर्जी. बरोबर आहे. तुमच्यामध्ये तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा जाल ना, तुम्ही जर अशा चेहऱ्याने गेलात तर ट्रस्ट मी, तुम्हाला दुसऱ्यांदा नाही बोलवणार. तुम्ही ज्या टायटलला साठी, ज्या मीडियासाठी काम करताय त्याच्यात ते तुम्हाला एकदा बोलवतील, एकदा एंटरटेन करतील. पण दुसऱ्यांदा आमचा रामभाऊ गेला ना, हा पोरगा, तर त्याला एंटरटेन करतील. कारण काय मी सांगते, हे पोरग माझ्याकडे कच्चा रॉ असा आला होता. काय राम, बरोबर आहे का? हा. आणि मी अगदी मोकळेपणाने सांगते, कारण आपला छोटा ग्रुप आहे. आणि हे की याचं व्हिडिओ शूट आलं की व्हिडिओ एडिटर म्हणायचे, मॅम सांगायला जरा. आणि मी अगदी शांतपणे त्यांना, अरे हा आपला उत्तम रिपोर्टर होणार आहे, अतिशय उत्तम. त्याला कारण असं होतं की हा शिकायला तयार होता. एवढंच काही पाठवलं, म्हणजे 30 सेकंदाची बातमी पाठवली तर आमचा रात्री 8 वाजता मला फोन, मॅम पाहिली का? मॅम काय काय चुकलंय सांगा ना. आणि आता त्याला जर पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला, आर्मी चीफचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला, तो स्वतःचे प्रश्न काढेल, मला विचारेल आणि व्यवस्थित फ्रेम लावून. ही इज वन ऑफ अवर व्हेरी व्हेरी गुड परफॉर्मर्स. वय लहान आहे त्याचं, पण हे तर तुमच्यापैकी सगळ्यांमध्ये ते पोटेन्शियल आहे. काय पाहिजे? न्यूज सेन्स पाहिजे, कंटेंट कसा क्रिएट करायचा ते पाहिजे. आणि मोबाईल सगळ्यांच्या हातात आहेत, सगळे व्हिडिओज करतात, खूप कमी जणांची चालतात. मी तुम्हाला नावं विचारली तर तुम्ही हाताच्या बोटावर मोजणे इतकी नावं घ्याल की ह्या लोकांचा कंटेंट चांगला वाटतो. त्याला कारण गुड कंटेंट जो आहे तो क्रिएट होत नाही. आणि प्रत्येकाला थोडंसं काहीतरी दाखवलं की वाटतं की आय हॅव डन ग्रेट. तसं नाही. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी दररोजच्या दररोज तुम्हाला नित्यनेमाने चांगलं करायला लागतं. आणि तुम्ही ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊ इच्छिता त्याच्या पॉलिसीज दर 3 ते 4 महिन्यांनी बदलतात. आणि तुम्ही त्याच्या बरोबर पेस ठेवला नाही तर तुम्ही व्हॅनिश व्हाल. तुझं नाव काय? श्रावणीनी माझी एक ओळख करून दिली, त्याची मला मज्जा वाटली. कारण तिने मला चंद्रनकर म्हटलं. तर माझ्या नवऱ्याला, तो तमिळ आहे, आम्ही महाराष्ट्रीयन आहे, मी त्याला म्हणते की अरे तू अय्यरचा अय्यरकर झालास, कारण तो सगळं महाराष्ट्रीयन कल्चर, खाणं पिणं, भाषा, नाटकं असं एकदम त्याचं हे झालं. त्यामुळे तिने ते आमचं बहुतेक तिला आमची केमिस्ट्री माहीत झाली काय माहीत नाही, तिने मला चंद्रनकर केलं. त्यामुळे जसं मी त्याला म्हणते तसं. तर थँक्यू श्रावणी. आपल्याला वेळ थोडा आहे आणि आपल्याला मोजोबद्दल काय हे करायचंय. तुमच्यापैकी किती जण मोबाईल जर्नलिझम करतात किंवा वापरतात किंवा व्हिडिओज करतात? ओके. किती जणांना मल्टीमीडियामध्ये पुढे चालून काम करायचंय? ओरडा, काही हरकत नाही. हा, यू. बर, बाकीच्यांना कुठे काम करायचंय? कुठेतरी करायचं असेल ना काहीतरी. प्रिंटमध्ये करायचंय? कोण आहे ते प्रिंटमध्ये? व्हेरी गुड, वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आज इथे जी आलेली आहे ती तुम्हाला मोजो बद्दलचं सगळं तर सांगणार आहे. सगळं म्हणजे आपल्या मास्टर क्लासमध्ये जमेल तेवढं. त्याशिवाय एक आम्ही खूप अग्रेसिव्ह आणि खूप अँबिशियस कार्यक्रम घेऊन आलोय नवभारत नवराष्ट्र ग्रुप म्हणून. तो म्हणजे यंगिस्तान. कारण माझ्या लक्षात आलं की आम्ही जेव्हा माझं चॅनल अनालिटिक्स बघतो तेव्हा यंग कंटेंट जो आहे तो यंग कंटेंट हवाय. आणि तो यंग कंटेंट मी ॲट द एज ऑफ 57 करणं आणि तुम्ही लोकांनी ॲट द एज ऑफ व्हॉट एव्हर इज युअर एज ब्रॅकेट बिटवीन 20 to 24 मध्ये करणं वेगळं आहे खूप. कारण तुम्ही त्या गोष्टीकडे खूप नव्या दृष्टीने बघता. आणि त्यासाठी मी शेळके मॅमशी पण बोललेली आहे
की आम्ही प्रत्येक कॅम्पसवर आमचे 2 अँबॅसेडर नेमणार आहोत. जे आमचे नवभारत नवराष्ट्राचे अँबॅसेडर असतील त्यांच्याकडनं आम्ही यंग कंटेंट तयार करून घेणार. त्यांना थेट काम करायची संधी आहे. ओके, ही अजून आम्ही पेड इंटर्नशिप केलेली नाहीये, पण ही तुमची ऑनगोईंग इंटर्नशिप असेल. आणि तुम्ही जेव्हा आमचा एक प्रोग्राम हे कराल त्यातले जे बेस्ट ऑफ बेस्ट असतील त्यांना आम्हीच ऍब्झॉर्ब करू. निदान तुमचा एक उत्तम असा पोर्टफोलिओ तयार असेल की तुम्ही जेव्हा जॉबला जाल तेव्हा हे. आणि तो कसा करायचा, तो कसा असला पाहिजे. आणि मायक्रो व्हिडिओज, हाऊ व्हिडिओज आर गोइंग टू रूल. फेसबुकवर आधी सांगा कधी व्हिडिओज होते का? नव्हते. खूप आधी नव्हतेच फेसबुकवर. फेसबुकवर टेक्स्ट होतं. आता फेसबुकवर व्हिडिओज आहेत. लिंक्डइनवर व्हिडिओज नव्हते. आता तुम्ही लिंक्डइनवर पाहिलं व्हिडिओज आहेत. माझा नवरा अनेक वर्ष पीटीआय मध्ये होता. त्याच्यानंतर त्यांनी प्रिंटमध्ये तो एडिटर होता आणि स्वतःचं मॅगझिन गेले 13 वर्ष काढतो. लिंक्डइनवर जेव्हा एक पोस्ट त्यांची जाते व्हिडिओ कंटेंटची, आधी टेक्स्च्युअल होतं, व्हिडिओ कंटेंटची लिटरली 30 सेकंड्सची एक हे जाते, 30 सेकंदांची एक जेव्हा क्लिप जाते तर एका दिवसाच्या आत 18,000, 20,000, 25,000 असे व्ह्यूज येतात. कारण मायक्रो व्हिडिओज हे यापुढे जग रूल करणार आहे अक्षरशः. आणि ते शिकणं हे तुमच्यासाठी सोपं झालंय. कारण मी जेव्हा मास्टर्स डिग्री केली, म्हणजे मी ऑल इंडिया रेडिओमध्ये काम केलं, प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह, अनाउन्सर, नंतर प्रोड्युसर, न्यूज रीडर, सगळ्या पद्धतीचं केलं. त्यानंतर प्रिंटमध्ये मी 10 वर्ष केलं. टेलिव्हिजनमध्ये मी 20 वर्ष केलं, अख्खा भारत फिरून, इन्क्लुडिंग मुंबई टेरर अटॅक टू इलेक्शन्स. फक्त 2 राज्यांमधनं मी एकही स्टोरी केलेली नाही. म्हणजे तिथे गेले पण एकही स्टोरी केली नाही ॲज अ रिपोर्टर. ते म्हणजे ओरिसामधनं मी एकही स्टोरी केलेली नाही आणि जम्मू काश्मीरमधनं मी एकही स्टोरी केलेली नाही. बाकी सगळ्या राज्यांमधनं, म्हणजे टेक द नेम अँड एंटायर नॉर्थ ईस्ट टू एव्हरीथिंग. हे कारण काय आहे माहितीये का, की तुमची टेक्नॉलॉजी शिकायची तयारी असली आणि तुम्हाला कंटेंट कळला तर तुम्हाला चांगला फ्युचर आहे. आता यापुढे जे युट्यूबर्सचं एक मशरूम सारखं पीक आलेलं आहे, कोणी युट्यूबर आहे आणि कोणाचंही चॅनल आहे, बरोबर, त्यांना कोणालाही यापुढे ऍड्स मिळणार नाहीयेत. त्याला कारण असं की सरकारने पॉलिसी बदललेली आहे आता. आणि जो क्वालिटी कंटेंट आहे, जे सरकारी जाहिराती पण आता मिळणार आहेत, पण त्याच लोकांना मिळणार आहेत ज्यांचे 3 चांगले बुलेटिन्स निघतात कमीत कमी, असं आहे. पॉलिसी खूप बदलल्यात. आणि एआय जनरेटेड कंटेंट, म्हणजे तुम्ही मला विचारला तर मला एआयचे सगळे सॉफ्टवेअर्स येतात आणि मी टेक्नॉलॉजीवर, आय एम टेक्नॉलॉजी हंग्री. मी सतत नवीन 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 टेक्नॉलॉजी शिकते, कारण तुम्हाला ते करावंच लागतं. तुम्हाला जर पेस ठेवायचं असेल तर ते करायलाच लागतं. परंतु आता एआय जनरेटेड कंटेंटला जाहिराती युट्यूब देणार नाही. 15 जुलैपासून सगळी पॉलिसी बदललेली आहे की क्वालिटी कंटेंटची क्वालिटी आणि ओरिजिनल कंटेंट यालाच यापुढे युट्यूब सुद्धा जाहिराती देणार आहे. सरकार तर सोडूनच द्या. त्यामुळे चूहे मारने के 10 टिप्स वगैरे वगैरेला यापुढे जाहिराती नाहीये. लक्षात घ्या तुम्ही. आता मग तुम्हाला जास्त चांगलं फ्युचर आहे. या गोष्टीकडे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघता का तुम्ही ऍडव्हर्सिटी म्हणून बघता? तर ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा. कारण तुम्ही जर क्वालिटी कंटेंट दिला तर तुम्हाला उत्तम फ्युचर आहे. आणि तो क्वालिटी कंटेंट तुम्हाला आता मोठा कॅमेरा वगैरे घेण्याची गरज नाही. मोजोवरती मी फार बोलायची गरज नाही, कारण व्हॉट मोजो इज हे आम्ही यापुढच्या आधीच्या सगळ्या वर्कशॉप्समध्ये बोललेलो आहोत. पुन्हा एकदा व्हाय मोजो. तर मी स्वतः जेव्हा इथे जॉईन झाले तेव्हा सगळ्यांनी मला म्हणलं होतं की मोठा कॅमेरा घ्यायचा का, हे घ्यायचं का. नाही, अजिबात घ्यायचं नाही. मोजोवरच करायचंय. कारण मोजोवर जर संपूर्ण फीचर फिल्म बनत असेल मोबाईलवर की जी थिएटरमध्ये दाखवली जाते, तर तुमचा आमचा न्यूज कंटेंट हा मोबाईलवर होऊच शकतो. आणि सगळे आता मोजोवर शिफ्ट होत आहेत. आणि 1 मॅन आर्मी हीच या पुढचा असेट असणार आहे, राईट. अँड देर इज समथिंग ॲज सास, दॅट सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. आणि त्यामुळे तुमच्यासाठी असंख्य सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला शिकायला पाहिजे. पण ते शिकत असलं तर नुसतं टेक्नॉलॉजी म्हणून चालणार नाही. तुम्ही कंटेंट प्लॅनिंग काय करता,
नंबर 1. आणि तुमच्या 5 स्टेजेसमध्ये तुमची जी संपूर्ण प्रोडक्शनची प्रक्रिया आहे ती 5 टप्प्यांमध्ये विभागली जाते. ते 5 टप्पे आज आपण प्रॅक्टिकल सह बघणार आहोत. हे तुम्हाला एक बेसिक ओरिएंटेशन असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तोंड ओळख होईल सगळ्या गोष्टींची, की काय काय लक्षात घेतलं पाहिजे आणि कंटेंट कसा शोधला पाहिजे, कुठल्या कंटेंटला चांगलं हे येईल. ह्याच्यात आपल्याला क्लिकबेट नाही करायचं. नेहमी लक्षात आलं, क्लिकबेट तुम्हाला माहिती आहे की करीना ने तैमूर के बारे में क्या कहा, देखिए, या करीना तैमूर बद्दल काय म्हणाली पहा. ते पहा 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 कुठं, त्याचा काही संबंध नसतो पुढे, ते क्लिकबेट असतं. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्याने माणूस म्हणजे अनालिटिक्स जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्याने माणूस तुमच्या चॅनलवर एकदा येईल, न्यू म्हणून येईल, युनिक व्ह्युअर येईल. पण मी युनिक व्ह्युअर्सकडे बघत नाही. न्यू व्ह्युअर्स किती येतात त्याच्याकडे मी बघते, नाही असं नाही. पण मी ज्यामध्ये रिटेन झालेला माझा व्ह्युअर किती आहे, ऑडियन्स किती आहे, रिटर्निंग ऑडियन्स किती आहे, ते अनालिटिक्स मी सातत्याने चेक करते की माझ्या कंटेंटवर एकदा आलेला माणूस पुन्हा येतो की नाही. आणि माझा रिटर्निंग ऑडियन्सचा जो ग्राफ आहे तो नेहमी माझ्या न्यू ऑडियन्सपेक्षा हाय राहील, हा माझा कन्सर्न असतो. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तर 5 टप्पे आहेत कुठल्याही न्यूज प्रोडक्शनचे. आज आपण मोजो याच अँगलने बघणार आहे. स्टोरी कशी येते, स्टोरी कशी शोधायची, त्यामध्ये तुम्हाला कशी स्टोरी दिसू शकते. आणि हे तुमच्या जनरेशननी स्कायलॅब पाहिलं नाही किंवा ऐकलं नाही कदाचित, पण आमच्या जनरेशनने ऐकलं. आशा मॅडमला माहिती आहे स्कायलॅब काय होतं. तर एजन्सीवर छोटीशी बातमी आली होती की देर इज समथिंग, एक आपण उपग्रह सोडलेला आहे आणि तो कोसळणार आहे पृथ्वीवर. तुम्हाला लुकिंग ॲट द येस स्कायलॅब माहिती आहे. डेस्कवरच्या एका माणसाला त्या स्कायलॅब मधलं महत्व कळलं, बरोबर. आणि त्या डेस्कवरच्या एका माणसाने पेपरमधल्या, तेव्हा टेलिव्हिजन चॅनल पण एवढे नव्हते, स्कायलॅब कोसळणार म्हणून सांगितलं. मी लहान होते, शाळेमध्ये आम्ही सगळे होतो. आणि त्या स्कायलॅबचं इतकी अशी दडपण आणि भीती होती की मग कोणी तळघरात जायचं का, इथे राहायचं का, तिथं. मी म्हटलं बापरे, थँक तेव्हा डिजिटल नव्हतं, नाही तर आम्ही काय राडा घातला असता त्या न्यूजचा. पण ते नव्हतं. तर बातमी शोधणं, त्यातला युनिकनेस शोधणं आणि बातमीची मूल्य काय ते शोधणं, तर यामध्ये आत्मा काय असला पाहिजे आणि बातमी काय असली पाहिजे. छोटं उदाहरण देते. गेल्या वेळी कोण कोण होतं वर्कशॉपला? ओके, तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल सुद्धा, तुम्ही म्हणजे बिकॉज आय नो लोक किती लक्षात ठेवतात. तर माझ्याकडे एक ईमेल आला होता आणि तो ईमेल होता एका जणांचा. हेरम कुलकर्णी म्हणून आहेत, एज्युकेशनिस्ट, खूप रिनाऊंड एज्युकेशनिस्ट आहेत, अहिल्यानगर जिल्ह्यातले, आणि खूप चांगलं पायोनियरिंग काम आहे त्या माणसाचं. हेरम कुलकर्णींचा एक ईमेल होता जो त्यांनी असंख्य लोकांना पाठवला असेल, तसा तो मलाही पाठवला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की संगमनेर आणि अकोले या 2 तालुक्यामध्ये त्यांनी एक सर्वे केलाय. आणि त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की 3 ते 3.5 हजार शेतकऱ्यांची तरुण मुलं आहेत जी 25 ते 35 या वयोगटातली आहेत आणि त्यांची लग्न होत नाहीयेत. हा एक सर्वेचा एक रिपोर्ट, एक ईमेल. मला त्या स्टोरीमध्ये प्रचंड पोटेन्शियल दिसलं आणि मी माझ्या ऑफिसला सांगितलं. पुण्यप्रसून वाजपेयी माझे संपादक होते. प्रसूनजींना तुम्ही ओळखत असाल सगळेजण. ही वॉज वन ऑफ द फायनेस्ट जर्नलिस्ट आय मेट. कोणाला त्यांची आयडिओलॉजी अति लेफ्ट वाटू शकते, असू द्या, म्हणजे लेफ्ट राईट आयडिओलॉजिकल ह्याच्यामध्ये आपण जाण्याची गरज नाही. प्रत्येक माणसातलं चांगलं काय ते आपण बघावं. तर प्रसून वॉज टोटली एडिटर ऑफ अ रिपोर्टर. आणि त्यांनी काय केलं की मी त्यांना सांगितलं, ते मला म्हणायचे नेहमी की प्रतिभा खबर एक लाईन में बेचो. बेचो मतलब पहिले तो एडिटर को बेचो. तुमच्या संपादकांना तुमची बातमी एक लाईन मध्ये सांगता आली पाहिजे आणि ते जर त्यांना पटली तर ती ऑडियन्सला पटेल. मी त्यांना सांगितलं की प्रसून जी, जेव्हा आमचा कॉन कॉल असायचा, कि प्रसून जी मैं खबर कल जो कर रही हूँ वो है कि एक गांव में 2 तहसील में ये हुआ है, सर्वे हुआ है, इतने इतने किसान के बच्चे हैं जिनकी शादियां नहीं हो रही. नहीं, छोड़ दो, नॅशनल लेवल पे क्या चलेगी, असं आम्हाला सांगितलं. छोड दो. तीच बातमी मी रिपॅकेजिंग करून सांगितली. म्हटलं नाही, मला त्या बातमीत पोटेन्शियल दिसत होतं ॲज अ ग्राउंड झिरो रिपोर्टर. मी सांगितलं कि नहीं हमको ये, प्रसून जी खबर ये है कि महाराष्ट्र में
खेतीहार को दुल्हन नहीं मिल रही. गॉट इट. महाराष्ट्र में खेतीहार को दुल्हन नहीं मिल रही. जर 2 तालुक्यांमधली ही परिस्थिती आहे तर अख्ख्या महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल. राईट. आणि मग मी हेरमजींना कॉल केला. त्यांना मी म्हटलं महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, किती लोक असतील. तर ते म्हणाले असतील 3.5-4 लाख असू शकतात, जास्तही असू शकतात. त्यांचं एक सहकार्यांनी मला सांगितलं. ते तेव्हा कुठेतरी गेलेले होते. म्हटलं मोठी बातमी आहे. याला सोशिओ अँगल इतका आहे मोठा की त्यामध्ये तुम्हाला त्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली का नाही मिळत, सामाजिक प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, वेगवेगळे अँगल्स आहेत. मुली शिकायला लागल्या आहेत, बाहेर जायला लागल्या आहेत, त्यांचे ॲस्पिरेशन्स वाढले आहेत. शेतीचं अशाश्वत उत्पन्न आहे. गोठ्यात जाऊन शेण आणि सारवा कोण करणार, बरोबर. अनेक अनेक अँगल आहेत त्याला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना हे मिळत नाहीये, मुली मिळत नाहीयेत. मग त्यांना शेतकरी सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला नाही देत. त्याला एखादा ओला उबर ड्रायव्हरला मुलगी दिली तर चालेल, कारण बाबा काही असो तो दिवसभरात 1000-1200 कमवून आणेल ह्याची शाश्वती वाटते. हे सगळं एकदम त्या स्टोरीचा व्यापकता वाढली आणि आम्ही त्याच्यावर अर्ध्या तासाचं स्पेशल केलं आणि तो आमचा हिट प्रोग्राम झाला. आणि मग प्रसूनजी म्हणजे प्रसूनजी आहे, ही नोज, ही इज एडिटर, त्यांना बातमीतलं गाभा कळतो. मग त्यांनी सगळ्या स्टेटवर हे करायला लागलं. जेव्हा इथे गर्भाशयामध्ये मुलींचे गर्भलिंग चाचणी झाली तर मुलींना मारून टाकण्यात यायचं किंवा अबॉर्ट करण्यात यायचं, गर्भपात करण्यात यायचा, हे छोटंसं जेव्हा निघालं होतं तेव्हा आम्ही कोख में कत्ल नावाचं एक स्टिंग ऑपरेशन अख्ख्या भारतभर केलं, 17 राज्यांमध्ये केलं. आणि त्यामधून अख्खं सरकार हल्लं आणि ती पॉलिसी आली. आणि आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते केला प्रोग्राम तेव्हा त्यांनी ते कोख में कत्लची दखल घेऊन, तो पहिला एपिसोड होता आमच्या चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनचा पहिला एपिसोड सत्यमेव जयतेचा. आजही जाऊन बघा, कोख में कत्लचा असेल. कारण काय की तुम्हाला बातमी कळली पाहिजे. तुमच्याकडे जे सगळं येतं त्यातली नेमकी बातमी काय आहे. सो फर्स्ट स्टेप ऑफ युअर स्टोरी इज आयडिया, कन्सेप्ट, बातमीचं मूल्य, त्या बातमीचा आयाम काय, हे एक झालं. दुसरं, नेहमी बातमी करताना लक्षात ठेवा, नेहमी दॅट ऑलवेज थिंक, मी एक फॉर्म्युला सांगते नेहमी, WIIF. ओके. व्हॉट इज देअर इन इट फॉर देम, T. WIIFT. व्हॉट इज देअर इन इट फॉर देम. प्रतिभा चंद्रनचं काही ग्लोरी ऐकायला कोणाला इंटरेस्ट नाहीये, काही फरक पडत नाही. नोबेल प्राइज मिळालं तरी जगाला खरंच काही फरक पडत नाही. तुमच्यासाठी त्याच्यात काय आहे. त्यामुळे तुमच्या ऑडियन्सला तुमच्या बातमीमधून काय मिळतंय हा प्रश्न नेहमी विचारा. व्हॉट इज देअर इन इट फॉर देम हा प्रश्न तुमच्या कन्सेप्टला, तुमच्या आयडियाला दररोज विचारा, तुमच्याकडे येणाऱ्या माहितीला. आणि तुमच्या लक्षात आपोआप तुमच्या चांगल्या बातम्या चाळणी होऊन यायला लागतील. तुम्हाला बातमीचा सेन्सच यायला लागेल त्याच्यामध्ये. ओके. की माझ्या दर्शकाला ह्याच्यातून करमणूक मिळते का, चालेल, प्युअर एंटरटेनमेंट मिळत असेल तरी चालेल, की माझा हा कंटेंट हा एंटरटेनमेंट कंटेंटच आहे आणि आय एम गिव्हिंग अ क्वालिटी एंटरटेनमेंट. राईट. दुसरं, तुम्हाला त्यातला नेमका गाभा कळला पाहिजे की ही किती लोकांना ही बातमी अफेक्ट करणार आहे. त्याचा गाभा कळला पाहिजे की ह्या बातमीचे व्यापक हे काय आहे. एका छोट्या जागी एक असेल, इथला पाणी प्रश्न हा सातत्याने इतके वर्ष आहे पाणी प्रश्न आहे. मी म्हणते आमच्या पुणे, मी इथलीच आहे खरं म्हणजे, मी आमचं पुणे म्हणताना पुणेकर माझ्यावर काहीतरी, पण पुण्याची जी 5ही मिळून म्हणजे 4 धरणांची जी चेन आहे त्याच्यामध्ये फक्त 30 TMC पाणी आहे लाईव्ह स्टॉक. आपल्या इथे जायकवाडीचा लाईव्ह स्टॉक कधी डेड स्टॉक त्याच्या तेवढा आहे ऑलमोस्ट. लक्षात घ्या तुम्ही. मी म्हणते अरे आमच्यापेक्षा 5-6 पट 10 पट म्हणजे 5 पट जास्त पाण्यावर तुम्ही बसलेले आहात आणि सगळे असे कोरडवाहू कसे काय, प्रश्न पडला पाहिजे. हा व्यवस्थेला विचारण्याचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बातमी शोधणं, आयडिया किंवा कन्सेप्ट, आणि ती एक लाईन मध्ये कन्व्हिन्स करता येणार. ती एक लाईन हे तुमचं हेडिंग आहे. जसं मी सांगितलं की मी त्याच्यात एक लाईन केलं होतं, खेतीहार को दुल्हन नाही. तुम्ही गोष्ट बघा, म्हणजे एक सर्वे झालाय किंवा शेतकऱ्यांच्या मुलांबद्दलचा सर्वे असं म्हटलं काही कोणी बघणार नाही.
तुम्ही ज्या क्षणी म्हणता खेतीहार को दुल्हन नाही, तर ते वाचल्या वाचल्या निदान काही लोक तुमचं त्याच्यावरती क्लिक करणार आहेत. त्याच्यानंतर CTR काय वगैरे वगैरे आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी बघू पुढे चालून. त्यामुळे तुमचं जे एक लाईन मध्ये जी बातमी, वन लाईनर बातमी आहे, ती बातमी तुम्हाला लक्षात आली पाहिजे, ती बातमी तुम्हाला सांगता आली पाहिजे. पहिली स्टेप काय मग? आयडिया और कन्सेप्ट इज युअर फर्स्ट स्टेप टू क्रिएट एनी कंटेंट. ही ब्रॉड 3 स्टेजेस आहेत. प्री प्रोडक्शन, राईट? सेकंड इज प्रोडक्शन, थर्ड इज पोस्ट प्रोडक्शन. त्या प्री प्रोडक्शन मधली पहिली आहे आयडिया और कॉन्सेप्ट. करेक्ट? तो कसा शोधायचा? युनिकनेस शोधायचा आणि त्या आलेल्या माहितीला प्रश्न विचारायचा. व्हॉट इज देअर इन इट फॉर देम? तुमच्याकडे जी बातमी काही माहिती येईल तिला व्हॉट इज देअर इन इट फॉर देम हा प्रश्न विचारा, की माझ्या दर्शकासाठी यामध्ये काय आहे का काही? असेल तर हे. आणि ते झाल्यानंतर तुमची जी बातमी आहे तिचे एक 2-3 मथळे तयार करा. तुम्हाला तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्याचे एक 2-3 मथळे तयार करा आणि जो मोस्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठ आहे, तोच घ्या. त्याच्यामध्ये करीना ने तैमूर के बारे में क्या कहा देखिए, असं फार क्वचित वेळा घ्या. फार वेळा नका करू, ते क्लिकबेट नका करू. कारण लोकांना कळायला लागलंय. तुम्ही जर ऑडियन्सला मूर्ख समजलात तर ऑडियन्स आजकाल अत्यंतिक हुशार आहे. आणि खाली जर तुम्ही कमेंट्स वाचल्या तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला लगेच सांगतील दिस इज क्लिकबेट, राईट? तुम्हाला लगेच सांगतील नाही. पण तुम्ही सस्पेन्स हेडिंग देऊ शकता. सस्पेन्स हेडिंग देऊ शकता. डोंट मेक इट क्लिकबेट. ओके. आता हे झाल्यानंतर तुमची आयडिया किंवा तुमची कन्सेप्ट ही आधी क्लिअर करा. तुम्ही एखाद्या शूटला जाण्याच्या आधी तुमचं 1 लाईन हेडिंग तुमच्या डोक्यात तयार असलं पाहिजे, जे त्या बातमीबद्दल उत्सुकता, क्युरिओसिटी निर्माण करेल. त्या बातमीच्या बद्दल वास्तव काहीतरी त्याच्यामध्ये असेल. उगीच सस्पेन्स क्रिएट करायचं म्हणून काहीतरी दिशाभूल करणारं नसेल. कारण तुम्ही ज्या क्षणी असं करायला लागाल त्या क्षणी तुमचा न्यू व्ह्युअर तर येईल, पण तुम्ही त्याला धरून नाही ठेवणार. तो पुन्हा येणार नाही, कारण त्याच्याकडे 1000 ऑप्शन तयार आहेत. लिटरली 1000 ऑप्शन तयार आहेत. आणि दॅट इज व्हाय काहीच लोक आहेत जे सक्सेसफुल आहेत आणि ते त्याच्यावर मेहनत घालतात, खूप मेहनत करतात. आता आपण जे इथे मराठीमधले सक्सेसफुल किंवा यशस्वी असे हे बघतो डिजिटल प्लॅटफॉर्मवर, आपण युट्यूबर म्हणू नको या, कारण युट्यूबर ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. पण त्यांना सुद्धा मेहनत लागते. ते आपण अन्नपदार्थ किंवा काय म्हणायचं त्याला, पाककला, रेसिपीजचा जर शो म्हटला तर तुमच्या समोर कुठली नावं येतात? कुठले? मधुराज रेसिपी. बरोबर? बऱ्याच जणांच्या मधुराज रेसिपी, अजून दुसरे येतील कदाचित. मधुराज रेसिपी काय आहे ते माहितीये? तिची आज मी अलीकडे मुलाखत घेतली आहे. तिचं सगळं डिमिस्टिफाय करणारी, की तिने कसं सक्सेस मिळवलं. तर ती दररोज अथकपणे व्हिडिओ टाकत होती, दररोज. आणि तिला 100K आणायला, तिला सबस्क्रायबर 100K आणायला 6 वर्ष लागली. 6 वर्ष. आणि जेव्हा तिने मराठीमध्ये कंटेंट करायला सुरुवात केली तेव्हा तिला 1.5 वर्षात मिलियनमध्ये जायला हे झालं. कारण एक तर तिचं इंग्लिशमध्ये एक तयार झालेलं होतं आधी, आणि मग नंतर तिने रिजनल मार्केट ओळखलं आणि ते करायला सुरुवात केली. पण सातत्य आहे, कंटेंटमध्ये क्वालिटी आहे. तिचे तुम्ही पहिले व्हिडिओज बघा आणि आताचे बघा, टेक्नॉलॉजी, शूट, एडिटिंग, सेट सगळं बदलत जातं आणि ती सातत्याने त्याच्यात नवीन काहीतरी आणते. तेव्हा सक्सेसफुल होतं. सक्सेसफुल होणं हे आणि तिला आता चिंता वाटत होती, कारण आता सेलिब्रिटीजना घेऊन युट्यूब आता सेलिब्रिटी कोलॅबोरेशन्सवर जाणार आहे. मग सेलिब्रिटी कोलॅबोरेशन्सवर जर इन्स्टा जाणार असेल आणि अजून सगळे जाणार असतील तर तुम्हा आम्हाला कोण विचारणार? बरोबर? मग सैफ अली खानचं बघतील किंवा अजून कोणाचं बघतील.
पण तुमचा आमचा कंटेंट बघायचा असेल तर तुम्हाला तरीही स्कोप आहे, जर तुम्ही कंटेंट उत्तम केला तर. आणि यामध्ये एकच गोष्ट सांगते मी तुम्हाला, की जे तुम्हाला सांगतात ना की मीडियाच्या फील्डमध्ये नोकऱ्या नाहीत, चूक, अतिशय चुकीचं आहे. मीडियाच्या फील्डमध्ये चांगली माणसं उपलब्ध नाहीत, हे खरं आहे वास्तव. मी जेव्हा या बाजूनी बोलते तेव्हा मी तुम्हाला सांगते की चांगले माणसं उपलब्ध नाहीत. मग तुम्ही जर हे टेक्नॉलॉजी सगळी व्यवस्थित आत्मसात केली तर तुम्हाला स्कोप कुठे कुठे, आणि मोजोमध्येच स्कोप का आहे. क्विक, आम्ही अख्खं इलेक्शन जे आहे, महासंग्राम म्हणून आम्ही जेव्हा केलं, महाराष्ट्राचा महासंग्राम, अख्खं इलेक्शन एकदाही आम्ही कॅमेरा हायर केला नाही. माझ्या 2 व्हिडिओ एडिटर्सवर आम्ही काम केलं आणि रोज येणारा कंटेंट प्रचंड होता. आणि त्या मुलांनी दिवाळीत सुद्धा सुट्टी घेतली नाही आणि ते त्याच्यावर करत होते. आणि महाराष्ट्राचा महासंग्राम आम्ही जे दीड एक महिन्यात 45 दिवसातच केलं, म्हणजे 22-23 दिवस खरे म्हटलं तर, त्यामध्ये आम्हाला जवळपास 22,500 सबस्क्रायबर त्या दिवसांमध्ये आमचे वाढले क्विक. आणि दे आर ऑल आवर रिटर्निंग व्ह्युअर्स. कारण तेव्हा आम्ही क्वालिटी कंटेंट दिला, कमिटमेंटनी कंटेंट दिला, आणि आम्ही ते मॅजिक अक्षरशः असं 22-25 दिवसात हे केलं. त्याला कारण क्वालिटी कंटेंट. मग कंटेंटमध्ये काय विचाराल, व्हॉट इज देअर इन इट फॉर देम. स्क्रिप्टचे 2च फॉर्मॅट आहेत जे बेसिक आहेत, अतिशय बेसिक न्यूजला वापरले जाणारे स्क्रिप्टचे 2 फॉर्मॅट आहेत. ते तुम्ही वापरले पाहिजेत. तुमच्या टीव्हीचं सगळं तसे भरपूर फॉर्मॅट आहेत, पण आपल्याला ते नाही. स्क्रिप्ट फॉर्मॅट म्हणते मी, रिपोर्टिंग फॉर्मॅट नाही. रिपोर्टिंग फॉर्मॅट मी वेगळे सांगणार आहे. स्क्रिप्टचे 2 फॉर्मॅट जे आहेत त्याच्यामध्ये एक आहे ABC आणि दुसरा आहे P2G. ABC आणि P2G. काय आहे ABC? काय गेसेस? एनी गेसेस? गुगल करू नका, नाही मिळणार, कारण मी शोधलेले. हा जो कोर्स आहे ना, हा मी एवढ्या वर्षाचे जे केस पांढरे, सॉरी काळे दिसतात ते हे कॅन ऑफ हेअर कलरमुळे, तर ते जे आहेत ना पांढरे, ते त्याच्यातून तो तयार केलेला आहे. ओके. एबीसी जो फॉर्मॅट आहे तो आहे ऍक्च्युअल बॅकग्राऊंड कन्क्लुजन. काय आहे? जोरात ओरडलं तरी चालेल. येस, ऍक्च्युअल बॅकग्राऊंड कन्क्लुजन. फिट्ट बसवा डोक्यामध्ये. आता कशी स्क्रिप्ट तयार झाली पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, जसं एकदा आयडिया आणि कन्सेप्ट आली की नेक्स्ट स्टेप आहे तुम्ही कुठल्या स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये हे आणणार आहे. नेक्स्ट स्टेप आहे, तुम्ही या स्टेप्स लक्षपूर्वक जर ऐकल्या तर मी तुम्हाला सांगते की आजच्या मास्टर क्लासमधून तुम्हाला बरंच काही एक फॉर्म्युलेट होईल, कसं करायचंय. मला कन्फ्युजन राहणार नाही. मला कुठलीच गोष्ट अशी ढिसाळ केलेली आवडत नाही. माझी ही छोटीशी जे पर्स आहे हिच्यामध्ये कुठे काय ठेवायचं हे माझं ठरलेलं आहे. मी कोणाला हात लावू देत नाही त्याला. किल्ली इथेच असेल, कार्ड्स आणि पैसे इथेच असतील, फोन इथे असेल, चार्जर इथे असेल, कंगवा इथे असेल, छोटंसं लिपबाम इथे असेल, म्हणजे ज्या काही गोष्टी मुलींच्या पर्समध्ये असू शकतात बायकांच्या, ते त्याच्या जागा ठरलेल्या आहेत. आणि माझं भयंकर सटकतं की ती जागा बदलली तर. कारण माझं असं म्हणणं असतं की अर्ध्या रात्री सुद्धा, मध्यरात्री अंधारात हात घातला तर तुम्हाला ती वस्तू त्याच जागी मिळाली पाहिजे. 2-3 गोष्टी होतात त्यांनी की तुम्ही कधीच काही विसरत नाही. शोधण्यामध्ये जरा गबाळेपणा म्हणतात ना, तो वेळ जात नाही. तशी माझी कॅमेरा बॅगमध्ये या मुलांना मी जेव्हा ओरडायची, कॅमेरा पर्सन्सना माझ्या किंवा ह्यांना, हे इथेच ठेव, त्यांना ते माझं थोडं हिटलरशाही वाटायची. काय फरक पडतो म्हणून? नाही, खूप फरक पडतो. तू इथे ठेवायला लाग आधी. आणि यूज टेप इथेच ठेव. तेव्हा टेप्स होत्या. यूज टेप इथेच ठेव, अनयूज इथेच ठेव, याच फोल्डरमध्ये कर. चिडचिड होते त्यांची की त्यांना माझी ती थोडी हुकुमशाही वाटते. पण एकदा ऑर्गनाईज झालं तुम्ही की तुम्ही लक्षात घ्या, क्विक, तुम्ही टाइमपासच नाही करत. त्या बातमीला किती वेळ द्यायचा तुम्हाला कळतं. तसं तुम्ही एकदा आयडिया आणि कन्सेप्ट तुमची पक्की झाली ना की माझा स्टोरी अँगल हा आहे की तुम्ही फॉर्मॅट विचाराल की स्क्रिप्ट फॉर्मॅट काय करायचा, आणि तेवढंच शूट कराल तुम्ही जेवढं गरजेचं आहे, आणि ते उत्तम कराल. तर तुमचा जो फॉर्मॅट आहे तो ABC हा जो आहे तो काय आहे? बरोबर, ऍक्च्युअल बॅकग्राऊंड कन्क्लुजन. आपल्या शेतकऱ्याच्या स्टोरीवर जाऊ.
त्याच्यामध्ये ऍक्च्युअल काय आहे? त्यांच्या मुलांना बायका मिळत नाहीये, ऍक्च्युअल आहे, बरोबर? मग त्याचं बॅकग्राऊंड जे ते नंतर येणार आहे. मग ऍक्च्युअल मला शूट करायचंय. मी एकदा माझा फॉर्मॅट तयार झाला, किंवा P2G फॉर्मॅट जो आहे तो दुसरा पण फॉर्मॅट मी सांगते तुम्हाला, पर्टिक्युलर टू जनरल. पर्टिक्युलर टू जनरल हा तुमचा सेकंड फॉर्मॅट आहे. तुमच्या सगळ्या टेलिव्हिजनच्या किंवा व्हिडिओ कंटेंटच्या सगळ्या स्क्रिप्ट्स जनरली ह्या दोन फॉर्मॅटमध्ये फिट होतात. लक्षात घ्या, या दोन फॉर्मॅटमध्ये तुमच्या स्क्रिप्ट फिट होतात. ऍक्च्युअल बॅकग्राऊंड कन्क्लुजन किंवा पर्टिक्युलर टू जनरल. पहिलं आपण काय बघितलं? माहिती, तुमची जी इन्फॉर्मेशन येते ती, त्याच्यातनं बातमी शोधणे, त्याच्यातनं तुमच्या दर्शकाचा विचार करणे. तुमची प्रत्येक स्टोरी ही तुमच्या दर्शकाची स्टोरी बनवणे. कशी बनवाल दर्शकाची स्टोरी? तर समजा आज किंवा काल परवा भारत बंद होता, किंवा महाराष्ट्र बंद होता, किंवा अजून काय होतं, तेव्हा तुम्ही जर असं सांगायला लागलात की आज अमुक अमुक संघटनेने भारत बंद घोषित केलेला आहे किंवा महाराष्ट्र बंद घोषित केलेला आहे आणि या ठिकाणी चक्काजाम आहे, ठीक आहे, सो व्हॉट. पण तुम्ही जेव्हा असं सांगाल की आज जर तुम्हाला महाराष्ट्रात पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर कदाचित 3 तासाच्या ऐवजी 12 तासही लागू शकतात, कारण अमुक अमुक संघटनेने भारत बंद घोषित केलेला आहे, किंवा महाराष्ट्र बंद चक्काजाम घोषित केलेला आहे. किंवा तुम्ही जर आज मुंबईहून पुण्याला येणार असाल तर तुम्ही सुरक्षितपणे पोचाल की नाही, वेळेत पोचाल की नाही, याची कुठलीही शाश्वती देता येत नाही, कारण तुम्ही ती स्टोरी समोरच्याचीच बनवून टाकली. त्याला वाटलं हा माझ्याबद्दल बोलतोय. साधे जर 12 तास वीज कुठेतरी येणार नसेल तर तुम्ही कसं सांगाल की आज MSEBने अमुक ठिकाणी हे केलेलं आहे, तिथे काहीतरी खांबावर हे झालेलं आहे, किंवा डीपीला हा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे 12 तास या शहरात वीज नाही. झाली तुमची स्टोरी, झाली तुम्ही सांगितली स्टोरी. ती तुम्ही समोरच्याची स्टोरी करा. कशी कराल ही समोरच्याची स्टोरी? की येत्या 12 तासात जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करणार असाल तर तुमचे मोबाईल चार्जर सगळं हे करून ठेवा, चार्ज करून ठेवा, किंवा विजेची सगळी कामं करून ठेवा, कारण 12 तास तुम्हाला तुमच्यावर अंधारात राहण्याची पाळी येणार आहे. त्याला वाटलं अरे हा माझ्याबद्दल बोलतोय. आलं लक्षात? हाऊ टू मेक युअर स्टोरी युअर व्ह्युअर स्टोरी इज अ स्किल. प्रत्येक स्टोरीला लागू होईल असं नाही, पण प्रत्येक स्टोरीला ह्या अँगलनी तपासून पहा, अरे हे मी व्ह्युअरला इन्व्हॉल्व करू शकतो का, असं बघा. आणि तुमची स्क्रिप्टची रचना त्या दिशेने जर केली तर हे. आता तुम्ही बघा की स्लिम होणे के 10 उपाय वगैरे वगैरे ह्याला किती जण बघतात ना. मी अजूनही म्हणजे ब्युटी टिप्स कुठे दिसल्या तर मी बघते. बारीक होण्याचे अमुक उपाय म्हटल्यानंतर मी तो व्हिडिओ बघते, कारण मला वाटतं हे माझ्यासाठीच बनवलंय. आणि ब्युटी टिप्स म्हणजे मी जर फॅशनचे हे शिकवायला लागले तर नाही जमणार ना. मला धड आयलायनर लावता येत नाही नीट, गरज आहे म्हणून लावते, तेच कॅमेराची गरज म्हणून पण नाही येत. ती मी ब्युटी टिप्स बघते ना, किंवा वजन कमी करण्याच्या गोष्टी बघते ना, कारण तुमच्याबद्दल बोललं जातं त्याच्यात. आणि तुम्ही बघा व्हिडिओज तुमच्याबद्दल जेव्हा बोलले जातात तेव्हा तुम्ही बघता. सो हाऊ टू मेक युअर स्टोरी युअर व्ह्युअर स्टोरी इज अ स्किल. आता आपण आपल्या फॉर्मॅटवर जाऊ. थोडं पुढे मागे गेल्यात तुम्हाला कन्फ्यूज होत नाहीये ना. माझी रिव्हिजन घ्यायची पद्धत आहे, त्यामुळे मी परत बॅकवर जाणारच आहे फॉर्मॅटवर. ABC फॉर्मॅट कसा आणि P2G फॉर्मॅट कसा, पर्टिक्युलर टू जनरल फॉर्मॅट कसा. ABC मध्ये मी सांगितलं की ऍक्च्युअल बॅकग्राऊंड कन्क्लुजन स्टोरीचं. आलं लक्षात? P2G मध्ये पर्टिक्युलर टू जनरल. आता आपली जी शेतकऱ्याची स्टोरी आहे, पर्टिक्युलर म्हणजे तुम्ही कोणाबद्दल तरी एकाबद्दल बोलणार आहात. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो, मानसिक ताण येतो, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामुळे हे होतं. असं जर सांगायचं असेल तर तुम्ही कुठली तरी एक पर्टिक्युलर केस स्टडी घ्याल, बरोबर. एका ठिकाणचा कोणीतरी एक विद्यार्थी घ्याल आणि तो केस स्टडी म्हणून घ्याल तुमची. ती झाली तुमची पर्टिक्युलर केस स्टडी. आता ह्या शेतकऱ्यांची जेव्हा मला स्टोरी सांगायची होती तेव्हा ते समजा महाराष्ट्रातला अज्युमेबली आकडा 3.5 लाख आहे.
तर मी 3.5 लाख लोकांना कॉन्टॅक्ट करू शकते का? शक्यच नाही. मग मी काय करणार? ही स्टोरी मी शूट कशी करणार? कन्सेप्ट आली, आयडिया आली, हेडिंग तयार झालं माझं, खेती हार को दुल्हन नहीं. कुठे जाऊन मी शूट करणार आहे? तयार झालं की अकोले आणि संगमनेरमध्ये जाऊन मी तयार करणार आहे, कारण तिथे सर्वे झालेला आहे. मग ही मी कोणाला भेटेन तिथे जाऊन? काय वाटतं तुम्हाला? हा, तुम्ही आता मी एवढ्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला ही स्टोरी शूट करायची आहे. रामभाऊ कुठे जाशील तू? कुठे आणि काय करशील? कोणाला भेटशील? बोलतील का वेगळं मोकळेपणाने? नाही बा मला कोणी पोरगी देत नाही असं कॅमेरा समोर येऊन कोणी सांगाल का? कसं कराल हे? हा, पण त्यांच्या घरच्या, आता माझ्या घरात माझ्या मुलीचं लग्न होत नसलं ॲज्युमेबली, तर मी सांगेन का नाही होते माझ्या लेकीचं लग्न? कशी ती? कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथे चॅलेंज आहे. प्रिंटमध्ये ती स्टोरी लिहून टाकाल तुम्ही, प्रिंटमध्ये लोक बोलतील, आणि तुम्हाला त्याच्यातमध्ये एक चॅलेंज आहे की हे तुम्ही सांगाल, कंसात टाकाल नाव बदललेले आहे. टाकतो ना आपण, डिस्क्लेमर देतो की तुम्ही समजा पूर्वा पाटीलच्या घरी जाऊन भेटले, किंवा आपल्या इथं मुलं आहेत म्हणून, हा, तुम्ही समजा पांडुरंग पाटीलच्या घरी जाऊन भेटले आणि पांडुरंगचा मुलगा आहे साकेत पाटील आणि त्यांचं लग्न होत नाहीये बरेच वर्ष प्रयत्न करून, तर तुम्ही तिथे तुमच्या स्टोरीमध्ये बदललेले नाव असं करून ते लिहू शकता, पांडुरंग पाटीलचं कोड घेऊन. टीव्हीवर काय करणार? व्हिडिओला काय करणार? हा प्रश्न असतो. त्यावेळी तुम्ही विश्वास किती कमावता? इथे तुमचं स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल. मी जे म्हणले ना की इथे तुम्हाला काय, तुम्ही कसं प्रेझेंट करता, तुमची जेन्युइनिटी, तुमची सिन्सिअरिटी, तुमची क्रेडिबिलिटी, आणि ही तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये येते. ही तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये येते. मी जेव्हा इंटरव्ह्यू घेते ना मुलांचे, जेव्हा माझ्याकडे माणूस घ्यायचा असतो मला, आणि त्याचे जेव्हा मी इंटरव्ह्यू घेते, तर मी काय बघते? मी तुम्हाला सगळं डिमिस्टिफाय करून सांगते. यू कॅन फूल मी इन इंटरव्ह्यू, इतकं पण सांगते. इंटिग्रिटी, फर्स्ट इंटिग्रिटी बघते मी त्या माणसाची काय आहे ते. दुसरं मी पॅशन बघते, आणि तिसरं मी त्याचं प्रोफेशनल स्किल मी तिसऱ्या क्रमांकावर टाकते. लक्षात आलं का? इंटिग्रिटी असेल आणि पॅशन असेल तर प्रोफेशनल स्किल मी त्या माणसाला शिकू शकते, त्याला घडवू शकते चांगलं. पण प्रोफेशनल स्किल उत्तम असेल आणि पॅशन नसेल, प्रोफेशनल स्किल उत्तम असेल आणि इंटिग्रिटी नसेल पर्सन म्हणून, झिरो. मला व्हिडिओ एडिटर्स पाहिजे आहेत. कोणालाही यायचं असेल पुण्याला माझ्या ऑफिसमध्ये येऊन काम करायचं असेल, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल, अवश्य या. आणि मी तुम्हाला सांगितले की काय बघणार आहे मी, इंटिग्रिटी, पॅशन, आणि थर्ड मी प्रोफेशनल स्किल बघणार आहे. एक मुलगा होता ज्यांनी सगळं काय काय केलंय, पण तो माझ्याशी, अरे एवढ्या वयात जर आम्हाला खोटं ओळखू येत नसेल तर मग काय आम्ही ना, लगेच लक्षात येतं, डोळ्यावरनं कळतं की अरे ये झूठ बोल रहा है, बनवतोय. काल एक मुलगा माझ्याकडे आला होता, त्याने स्पष्ट सांगितलं मला की मी आफ्टर इफेक्ट्स, ग्राफिक्स याचं काम चांगलं केलेलं आहे, पण मी थेट, मला प्रीमियर प्रो येतं, पण मी थेट काम एडिटिंगचं केलेलं नाही, पण मला येतं एडिटिंग, तुम्ही मला करून दाखवायला लावा. आणि मी त्याला निवडलं ओव्हर जो स्किलफुल होता तो, कारण हा मुलगा अत्यंत प्रामाणिकपणे बोलत होता. इंटिग्रिटी, पॅशन, आणि हे तुमच्या स्टोरीमध्ये तेवढी जेन्युइनिटी पाहिजे. तुम्ही स्टोरीमध्ये तेवढी जेन्युइनिटी आणा, तुमची क्रेडिबिलिटी आणा, हे चालतील, खूप चांगले चालतील. मग आता आपल्या ABC आणि पर्टिक्युलर टू जनरल फॉर्मॅटवर या. तुम्ही जेव्हा जाल आणि तुम्ही त्या व्यक्तीशी कसं बोलता ह्याच्यावर खूप अवलंबून आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल काय आहे, तुमची बॉडी लँग्वेज काय, तुम्ही किती ऑनेस्ट आहात, हे खूप मॅटर करतं. ते झाल्यानंतर मी तिथे गावाला गेले आणि मी त्या शेतकऱ्यांना हे केलं, सांगितलं तुला काही त्रास होतोय पंख्याचा? हा, बंद कर. मला ते कळलं, मला असं सगळीकडचं कळतं. आणि सो डू यू फॉलो मराठी? ओके. सगळ्यांना कुठली भाषा हवी आहे? मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ, 4 लँग्वेजेस आय कॅन स्पीक, सो विच एव्हर यू वॉन्ट. राईट, सो लेट्स कंटिन्यू. ओके, तर त्यामध्ये तुम्ही या शेतकऱ्याच्या स्टोरीसाठी
पर्टिक्युलर टू जनरल हा फॉर्मॅट वापराल. पर्टिक्युलर टू जनरल हा फॉर्मॅट चूज कराल. मग तुम्ही एक पर्टिक्युलर केस स्टडी घ्याल आणि ती तुम्ही जनरलाइज कराल. आता तुम्ही त्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना विचारायचं आहे कशा पद्धतीने शूट करायचंय. इथे तुमचं प्री प्रोडक्शनचं काम संपलंय, आता ऍक्च्युअल प्रोडक्शनला जाणार आहे. ऍक्च्युअल प्रोडक्शनला जाताना तुम्हाला काय लक्षात ठेवलं पाहिजे? एकतर सगळे इंटरव्ह्यूज तुमचे, कोणाला भेटायचंय, कुठे भेटायचंय, किती वाजता भेटायचंय, हे सगळं लाईनअप ठेवा आधी. नाहीतर तुम्ही अख्खा दिवस घालवाल आणि काहीही नाही, रिकाम्या हाती परत याल. तसं चालणार नाही. त्यासाठी तुमची रफ स्क्रिप्ट जी आहे ती आधी तयार असली पाहिजे. नेहमी रफ स्क्रिप्ट तयार करा तुमची. आणि ती तयार करून तुम्ही जेव्हा जाल त्याच्यानंतर तुम्ही चांगलं करणार आहात. आलं लक्षात? तर या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करायचंय याचा एक तुमचा रफ आराखडा जर तयार असेल तर तुम्ही तुमची स्टोरी क्विकेस्ट पॉसिबल वे मध्ये शूट कराल आणि परत याल. आता प्रोडक्शनवर जाताना आधी माझ्याकडे मी खूप चेकलिस्ट वाली व्यक्ती आहे आणि चेकलिस्ट माझ्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना बोर होईल इतक्या वेळा मी चेकलिस्ट हा शब्द वापरते. आणि चेकलिस्ट जी आहे ती कंटेंट चेकलिस्ट आहे, टेक्नॉलॉजी चेकलिस्ट आहे, अपलिंकिंग आणि एडिटिंग चेकलिस्ट आहे. म्हणजे अपलिंकिंगची पण चेकलिस्ट आहे, एडिटिंगची पण चेकलिस्ट आहे. हे काय आहे तर यामध्ये तुम्हाला ऑर्गनाइज करून घ्याल. ओके, सो व्हॉट इज युअर कंटेंट चेकलिस्ट? कंटेंट चेकलिस्ट काय आहे ती तुमच्या डोक्यात तयार असली पाहिजे. कंटेंट चेकलिस्ट आहे ते तुम्ही एक कुठलाही फोन आल्यानंतर किंवा कुठलीही माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय शोधलं पाहिजे, काय काय आहे किंवा नाही, काय काय शोधलं पाहिजे. एनी आन्सर्स? ऑथेंटिसिटी ऑफ द स्टोरी. बरं, ऑथेंटिसिटी ऑफ द स्टोरी. अजून माहिती आहे त्याच्यात काय काय आहे शोधलं पाहिजे? ऑलराईट, पब्लिक इंटरेस्ट. ओके, सगळेजण न्यूज व्हॅल्यूज छान सांगतायत. न्यूज व्हॅल्यूज येते. हे बघा तुम्ही काय केलं पाहिजे. कंटेंटवर कुठली तुमची चेकलिस्ट असली पाहिजे. व्हॉट, वेअर, वेन, वाय, विच, हू, हाऊ मेनी, हाऊ. म्हणून दाखवा बरं हे. हू विल से दिस? ऐका, मी परत एकदा सांगते आणि मला कोरस मध्ये सांगा. व्हॉट, वेअर, वेन, वाय, विच, हू, हाऊ मेनी, हाऊ. गो ऑन. What, where, when, why, which, who, how many, how. जोर से, जोर से, सब लोग जोश से. हाँ. What, where, when, why, which, how many. पुन्हा. What, where, when, why, which, who, how many, how. What, where, when, why, which, who, how many, how. माझे वडील शिक्षक होते आणि ते आम्हाला सांगायचे एनपीए व्हीए पीसीआय म्हण 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 म्हण. अरे बस ना, किती वेळा ते एनपीए व्हीए पीसीआय असं व्हायचं. काय आहे हे एनपीए व्हीए पीसीआय? आम्हाला 2 दिवस तर कळायचंच नाही मास्तर येऊन शिकवतो काय. म्हणजे घरी वडील होते, तिकडे मास्तर होता. तर नंतर कळायचं की नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रोवर्ब. डन. तुम्ही विसरतच नाही. फॉर्म्युलेट करा गोष्टी, विसरत नाही. करेक्ट. फॉर्म्युलेट करा गोष्टी, विसरत नाही. आता क्विकेस्ट कोण देईल, चांगलं कोण देईल हे द्यायचं जर असेल तर तुम्ही जर आता अहमदाबादचा हे आला होता, प्लेन क्रॅश झालं, आमचं लाईव्ह बुलेटिन 11,000 लोकांनी लाईव्ह बघितलं. त्याला कारण काय होतं की प्लेन क्रॅशची चेकलिस्ट काय आहे हे माहिती. प्रत्येकाची चेकलिस्ट बदलते, तुम्ही बघा माहितीची. ट्रेन ऍक्सिडेंट असेल तर अप ट्रेन, डाऊन ट्रेन, व्हॉट, वेअर, वेन, व्हाय, विच, हू, हाऊ मेनी, हाऊ मध्ये अप ट्रेन का डाऊन ट्रेन हे तुम्ही विचारणार. ट्रेनचा नंबर विचारणार. आता ट्रेन मध्ये पॅसेंजर, कोणीतरी बस मध्ये म्हटलं की 100 पॅसेंजर जखमी. शक्य आहे का? बसची कपॅसिटी किती आहे?
ट्रेनची कपॅसिटी वेगळी आहे, फ्लाईटची कपॅसिटी वेगळी. एका फ्लाईट ऍक्सिडेंट मध्ये किती लोक हे सगळे जे आहे ना प्रत्येकाची. आणि जेव्हा फ्लाईट ऍक्सिडेंट होतो, एअरक्राफ्टचा ऍक्सिडेंट होतो, तेव्हा तुम्ही व्हॉट, वेअर, वेन, व्हाय, विच, हाऊ मेनी, हाऊ तर विचारणारच आहे. पण प्रत्येकाची वेगळी चेकलिस्ट मध्ये एखाद दोन प्रश्न फक्त वेगळे असतात. ते एखाद दोन प्रश्न वेगळे इथे कसे, ब्लॅक बॉक्स सापडला का, व्हॉइस डेटा रेकॉर्डर सापडला का, आणि AIB चा रिपोर्ट नंतर येणार असतो तो. हे 2-3 वेगळे प्रश्न ऍड होतील. बाकीचं सगळं व्हॉट, वेअर, वेन, व्हाय, विच, हाऊ मेनी, हाऊ एवढंच लागू होणार. ट्रेनला पण लक्षात घ्या तुम्ही, व्हॉट, वेअर, वेन, व्हाय, विच, हाऊ मेनी, हाऊ एक वेगळा प्रश्न. फ्लडला लक्षात घ्या, पुराच्या वेळी लक्षात घ्या, कुठल्या धरणातून किती क्युसेक पाणी सोडलं. मी म्हटलं पुण्याचा पूर अत्यंत शिस्तबद्ध असतो. कारण म्हणजे लिटरली सांगते, इतका शिस्तबद्ध असतो की खडकवासला धरणातून. खडकवासला का बरं? कारण पानशेत, वरसगाव, टेमघर याच्यानंतर त्या चेन मधलं खडकवासला हे सगळ्यात छोटं रिझर्व्हायर आहे, ज्याची 2 TMC क्षमता आहे. आणि त्याच्यात क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं. लक्षात घ्या तुम्ही, क्युसेक हे परिमाण आहे मोजण्याचं, किती वेगाने किती पाणी सोडलं जातं त्याचं, दर सेकंदाला किती पाणी सोडलं जातं त्याचं. आणि माहितीये की 15,000 क्युसेक पाणी सोडल्यावर कुठली वस्ती किंवा कुठल्या पुलात कुठे पाणी शिरणार आहे. कारण ते पाणी सोडल्यानंतर ते मुठेच्या पात्रात येणार. आणि ते 36,000 क्युसेक सोडल्यानंतर आमचा भिडे पूल नावाचा एक प्रसिद्ध पूल आहे, तो पाण्याखाली जातो. जेव्हा 36,000 सोडणार असतील तेव्हा मी कॅमेरामॅनला सांगते जा त्या भिडे पुलाजवळ. त्याच्यापेक्षा 46,000 सोडणार असतील त्याला पुढचा पूल सांगते, कारण तिकडे पण तो भिडे पूल तर गेलाच पाण्याखाली, पुढचा पूल पण पाण्याला. हे सगळं जे आहे ना, किती क्युसेक पाणी सोडणं आणि धरणाची क्षमता TMC मध्ये आहे, हे वेगळे प्रश्न प्रत्येक स्पेसिफिक बातमीचे काहीच वेगळे असतात. जसं आग असेल तर किती ग्रेडची आग आहे, म्हणजे ग्रेड 1 ची आग आहे, ग्रेड 2 आग आहे, ग्रेड 3 आग आहे, आगीच आहे. बाकी सगळे प्रश्न कॉमन आहेत सगळ्या बातम्यांना. व्हॉट, वेअर, वेन, व्हाय, विच, हाऊ मेनी, हाऊ चेकलिस्ट झाली. टेक्नॉलॉजी चेकलिस्ट जी तुमची आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल प्रोडक्शनला जाल तेव्हा एक टेक्नॉलॉजी चेकलिस्ट असली पाहिजे. आता पूर्वी काय होतं, कॅमेरा आहे की नाही, बॅटरी आहे की नाही, बूम माईक आहे की नाही, त्याची केबल व्यवस्थित आहे की नाही, बॅटरी फुल चार्ज आहे की नाही, माझं कार्ड किंवा टेप एम्प्टी आणि व्यवस्थित आहे की नाही, मी लाईट बरोबर घेतलाय की नाही, हे सगळं पाहायला लागायचं. आता तुम्हाला फोनमध्ये काय पाहायला लागतं, फोन चार्ज आहे का, फुल चार्ज आहे का व्यवस्थित, किती काळ तो हे करणार आहे, चालणार आहे. आणि फोनची बॅटरी डाऊन नसेल व्हायची तुमची तर त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन एक सुपर पॉवर सेलचा मोड असतो. तो जर तुम्ही निवडला तर तुम्हाला पाहिजे तेवढाच ॲप तुम्ही फक्त ॲक्टिवेट करू शकता, बाकी सगळे बंद. कॉल रिसिव्हिंग, व्हॉट्सॲप, कॅमेरा, बस 3 गोष्टी ऑन ठेवा, बाकी सगळं काढून टाका. तुमची बॅटरी, आता माझी बॅटरी दाखवते मी काल चार्ज केलेली, स्टील 2 days बॅटरी लाईफ दाखवते. कारण त्या जे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही बॅटरी सेव्हरचं जर सुपर पॉवर सेव्हर मोड जर ऑन केला तर तुम्हाला पाहिजे तेवढ्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता, बाकीची सगळी बॅटरी वाचते. म्हणजे तुम्ही शूटला गेला इलेक्शनला आणि बाबा बॅटरीज मध्येच गेली हे नको. एक पॉवर बँक नेहमी ठेवा जवळ, कारण कधी कधी होऊ शकतं. आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जागा हवी. जर तुम्ही 40 मिनिटाचा एक इंटरव्ह्यू करणार आहे आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये प्रॉपर जागाच नसेल तर तो सेव्हच होणार नाही, त्याच्यामध्ये सगळी मेहनत पाणी नाही. त्यामुळे तुमची टेक्नॉलॉजीची जी पानशेत, वरसगाव, टेमघर याच्यानंतर त्या चेन मधलं खडकवासला हे सगळ्यात छोटं रिझर्व्हायर आहे, ज्याची 2 TMC क्षमता आहे. आणि त्याच्यात क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातं. लक्षात घ्या तुम्ही, क्युसेक हे परिमाण आहे मोजण्याचं, किती वेगाने किती पाणी सोडलं जातं त्याचं, दर सेकंदाला किती पाणी सोडलं जातं त्याचं. आणि माहितीये की 15,000 क्युसेक पाणी सोडल्यावर कुठली वस्ती किंवा कुठल्या पुलात कुठे पाणी शिरणार आहे. कारण ते पाणी सोडल्यानंतर ते मुठेच्या पात्रात येणार. आणि ते 36,000 क्युसेक सोडल्यानंतर आमचा भिडे पूल नावाचा एक प्रसिद्ध पूल आहे, तो पाण्याखाली जातो. जेव्हा 36,000 सोडणार असतील तेव्हा मी कॅमेरामॅनला सांगते जा त्या भिडे पुलाजवळ. त्याच्यापेक्षा 46,000 सोडणार असतील त्याला पुढचा पूल सांगते, कारण तिकडे पण तो भिडे पूल तर गेलाच पाण्याखाली, पुढचा पूल पण पाण्याला. हे सगळं जे आहे ना, किती क्युसेक पाणी सोडणं आणि धरणाची क्षमता TMC मध्ये आहे, हे वेगळे प्रश्न प्रत्येक स्पेसिफिक बातमीचे काहीच वेगळे असतात. जसं आग असेल तर किती ग्रेडची आग आहे, म्हणजे ग्रेड 1 ची आग आहे, ग्रेड 2 आग आहे, ग्रेड 3 आग आहे, आगीच आहे.
बाकी सगळे प्रश्न कॉमन आहेत सगळ्या बातम्यांना. व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, विच, हू, हाऊ मेनी, हाऊ. चेकलिस्ट झाली. टेक्नॉलॉजी चेकलिस्ट जी तुमची आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल प्रोडक्शनला जाल तेव्हा एक टेक्नॉलॉजी चेकलिस्ट असली पाहिजे. आता पूर्वी काय होतं, कॅमेरा आहे की नाही, बॅटरी आहे की नाही, बूम माईक आहे की नाही, त्याची केबल व्यवस्थित आहे की नाही, बॅटरी फुल चार्ज आहे की नाही, माझं कार्ड किंवा टेप एम्प्टी आणि व्यवस्थित आहे की नाही, मी लाईट बरोबर घेतलाय की नाही, हे सगळं पाहायला लागायचं. आता तुम्हाला फोनमध्ये काय पाहायला लागतं, फोन चार्ज आहे का, फुल चार्ज आहे का व्यवस्थित, किती काळ तो हे करणार आहे, चालणार आहे. आणि फोनची बॅटरी डाऊन नसेल व्हायची तुमची तर त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन एक सुपर पॉवर सेव्हचा मोड असतो. तो जर तुम्ही निवडला तर तुम्हाला पाहिजे तेवढाच ॲप तुम्ही फक्त ॲक्टिवेट करू शकता, बाकी सगळे बंद. कॉल रिसिव्हिंग, व्हॉट्सॲप, कॅमेरा, बस 3 गोष्टी ऑन ठेवा, बाकी सगळं काढून टाका. तुमची बॅटरी, आता माझी बॅटरी दाखवते मी काल चार्ज केलेली, स्टील 2 days बॅटरी लाईफ दाखवते. कारण त्या जे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही बॅटरी सेव्हरचं जर सुपर पॉवर सेव्हर मोड जर ऑन केला तर तुम्हाला पाहिजे तेवढ्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता, बाकीची सगळी बॅटरी वाचते. म्हणजे तुम्ही शूटला गेला इलेक्शनला आणि बाबा बॅटरीज मध्येच गेली, हे नको. एक पॉवर बँक नेहमी ठेवा जवळ, कारण कधी कधी होऊ शकतं. आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जागा हवी. जर तुम्ही 40 मिनिटाचा एक इंटरव्ह्यू करणार आहे आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये प्रॉपर जागाच नसेल तर तो सेव्हच होणार नाही, त्याच्यामध्ये सगळी मेहनत पाणी नाही. त्यामुळे तुमची टेक्नॉलॉजीची जी चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायपॉड किंवा तुमचा हँडी सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड घेतलाय की नाही बरोबर हे बघायला लागेल. तुमचं प्रॉपर फोन चार्ज आहे की नाही ते बघायला लागेल. तुमच्या गॅलरीमध्ये जागा आहे की नाही ते बघायला लागेल. ऑडिओसाठी, व्हिडिओ सारखंच तुमच्याकडे ऑडिओसाठीचं काय इक्विपमेंट आहे ते बघायला लागेल. आणि ते इक्विपमेंट ऑडिओचं, त्याशिवाय तुम्ही जिथे जाणार आहात तिथे लाईटची काय सिच्युएशन आहे, तुम्ही कुठल्या वेळी जाताय आणि लाईट काय आहे ते बघ. कारण तुम्ही व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करता म्हणजे काही करत नाही, तुम्ही लाईट कॅप्चर करता. लाईट नसेल काहीच नाही, यू आर कॅप्चरिंग लाईट. आणि तुम्ही व्हिडिओग्राफी जेव्हा करता तेव्हा सुद्धा तुम्ही पर सेकंदाला 24 फोटो किंवा 60 फोटो किंवा 72 फोटो, तुमचे जे सेटिंगमध्ये तुम्ही सगळे सेटिंग शिकवणार आहे मी तुम्हाला, त्यामध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तेवढे कॅप्चर करता. ते फोटोजच असतात, व्हिडिओ नसतो. आणि त्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टी सातत्य नावाचा एक जो प्रकार आहे, त्यामुळे आपल्या ब्रेनवर ते असं क्रिएट होतं इम्प्रेशन की आपण व्हिडिओ कॅप्चर केला, तो व्हिडिओ बघताय, मूवी, तुम्ही चलचित्र बघताय असं वाटतं. ॲक्च्युली 24 फ्रेम जर एका सेकंदामध्ये असल्या शूट झाल्या तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला व्हिडिओचं फील देतं. ॲक्च्युली तुमचा कॅमेरा त्या स्टील फोटोजच कॅप्चर करत असतो तेवढी. खूप टेक्निकलमध्ये नाही, पण काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी ज्या टेक्निकल गोष्टी त्या आपल्याला पाहायला लागणार आहेत, म्हणून हे करायचं. इथपर्यंत झालं की तुमची टेक्नॉलॉजीची चेकलिस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा शूटला जाल तेव्हा मी नेमकं कसं काय शूट करणार आहे ह्याचं प्लॅनिंग पाहिजे. एक कंटेंटच्या शूटचं प्लॅनिंग पाहिजे आणि एक तुमच्या शूट म्हणजे ॲक्च्युअल व्हिज्युअल कॅप्चरिंगचा सिक्वेन्स डोक्यामध्ये तयार पाहिजे. आणि तो सिक्वेन्स करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुठेही जाल तेव्हा एक गोष्ट, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 10x शॉट घ्यायचा. म्हणजे आपल्या स्टोरीची साधारण लेंथ जेवढी आहे त्याच्या 10 पट अधिक चांगले शॉट्स आपल्याकडे असले पाहिजे. 1.5 मिनिटाची स्टोरी, आमची टेलिव्हिजन चॅनलला जी स्टोरी लागते 1.5 मिनिटाचं न्यूज पॅकेज लागतं. आणि त्या न्यूज पॅकेजमध्ये काय असतं, काय असतं सांगा. अँकर, Visuals, बाईट आणि PTC. राईट. 4 एलिमेंट असतात. अँकर, मिनिमम ऑफ 3 व्हॉइस ओव्हर्स, मिनिमम ऑफ 2 बाईट्स अँड ॲटलीस्ट 1 P2C इज अ कम्प्लीट न्यूज पॅकेज. आता हे जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तुम्ही बी रोल्स ज्याला म्हणता किंवा बॅकग्राऊंड रोल्स म्हणजे मॅचिंग शॉट टू युअर एव्हरी लाईन दॅट यू आर राईटिंग, ते गरजेचे जे तुम्ही व्हॉइस ओव्हरवर देता. आय विल अप्रिशिएट इफ यू कीप ऑन युअर फोन ऑन सायलेंट. तर 10x शॉट्स जर घेतले, 1.5 मिनिटाचं जर पॅकेज असेल तर 8 ते 9 मिनिटाचे उत्तम शॉट्स तुमच्याकडे असले पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये कमीत कमी 2 साऊंड बाईट्स असले पाहिजेत.
एकाच बाजूची स्टोरी देता कामा नये आणि तुमचा P2C तयार असला पाहिजे. आणि हे सगळं या फॉर्मॅटमध्ये बसवताना प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन माहिती आली पाहिजे. प्रत्येक नवीन गोष्टींनी तुम्हाला नवीन माहिती दिली पाहिजे. आता पर्टिक्युलर टू जनरल फॉर्मॅटमध्ये शूट करत असताना तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी व्हिज्युअल काय घेणार आहात याचा एक सिक्वेन्स तयार करणार. आणि तो व्हिज्युअलचा सिक्वेन्स जो आहे एस्टॅब्लिशिंग शॉट खूप महत्वाचा आहे. कुठली स्टोरी आहे, कुठून स्टोरी करताय त्याचा एस्टॅब्लिशिंग शॉट मस्ट आहे. अगदी छोट्यातलं छोटं जरी काही असेल तरी एस्टॅब्लिशिंग शॉट घ्या. आणि एस्टॅब्लिशिंग शॉट म्हणजे काय, एस्टॅब्लिशिंग शॉट म्हणजे काय, काय दाखवणार तुम्ही त्याच्यात. ओके, अजून मेन जी आपली स्टोरी आहे. बर, ओके, बर, अजून कोणाला काय आन्सर. मे बी जे पूर्ण न्यूज पॅकेज या फिर जी शॉर्ट त्याचे स्मॉल स्मॉल क्लिप. म्हणजे एका शॉट बद्दल होतं. म्हणजे एस्टॅब्लिशिंग शॉट म्हणजे काय, शॉट्स कसे ब्रेक करायचे त्याचा एक हे. एस्टॅब्लिशिंग शॉट म्हणजे काय, काय एस्टॅब्लिश करतो, स्टोरी. स्टोरी कशाबद्दल, आपल्या शेतकऱ्याची स्टोरीवर जाऊ. एस्टॅब्लिशिंग शॉट काय असेल त्याच्यामध्ये, काय असेल, काय तुम्ही काहीही न बोलता लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही जाने तू या जाने ना, काय ते जाने भी असं तो पिक्चर बघितलाय. त्याच्यामध्ये मुंबईचे तुम्हाला एक दिसलं, दृश्य दिसलं की लक्षात येते ही मुंबई मधली स्टोरी. बरोबर, फोर्टचा तो एक दाखवतात बघा नेहमी. आमचा गरवारे पूल दाखवतात पुण्यातला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवतात. तो दाखवल्या संभाजीराजांचा पुतळा. तो दाखवल्या लक्षात येणार स्टोरी पुण्यातली आहे. काहीच करावं लागत नाही. पुणे मुंबई सिनेमा पाहिलाय कळून किती जणांनी. काय दाखवतात, पुणे स्टेशनवरनं सुरू होतो. तो स्टेशनच्या शॉटवरनं एस्टॅब्लिश केलं. काय एस्टॅब्लिश केलं, लोकेशन एस्टॅब्लिश केलं. आलं लक्षात. सो एस्टॅब्लिशिंग शॉट एस्टॅब्लिशेस लोकेशन, मूड और सिच्युएशन. किंवा आपण जे मुलांचे लग्न नाही झाले ते हो. घर काम करताना किंवा स्वयंपाक करताना पण दाखवू शकतो. हो, दाखवू शकतो. करेक्ट. खरं लग्न झालेल्या सगळ्या मुलांनी हे केलंच पाहिजे, घरकाम आणि स्वयंपाक. पण राईट, एस्टॅब्लिशिंग शॉट मध्ये काय झालं पाहिजे, कुठली स्टोरी आहे हे तुम्ही एकही वाक्य न टाकता लोकांना लगेच कळलं पाहिजे. तुम्ही बघा, सुप्रीम कोर्टाची स्टोरी असली सुप्रीम कोर्ट दिसतं, ससून बद्दलची स्टोरी असली ससून दिसतं. मी या सगळ्या आमच्या सिंगर्सना मी जे सूचना देते की तुमच्या गावातल्या सगळे महत्वाची गोष्टी शूट करा आणि पाठवून द्या. कारण उद्या चालून इथलं घाटी रुग्णालय ना, सरकारी रुग्णालय जे, त्याची काही स्टोरी असेल, तिथून मूल चोरी झालं अशी जर स्टोरी असेल तर तो एस्टॅब्लिशिंग शॉट लावून आम्ही ती पटकन ब्रेक करू शकतो. करेक्ट. तुम्ही बहुतेक स्टोरी, आता तुम्ही एक न्यूज बुलेटिन जे आहे ना